नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं माझ्या सुप्रस्वाती या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी आज माझा पहिला व्लॉग करत आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. तर आज सकाळी उठून मी माझ्या गॅलरीमधला मंदिराचा व्ह्यू बघत आहे. तर तो खूप छान दिसतो व्ह्यू. मग चला आपण डब्बा करूया. सर्वात आधी उठून पीठ मळते, त्याच्यानंतर ते रेस्ट करायला ठेवते. मग आज भाजी आहे भेंड्याची, भेंडी भरून करत आहे. भेंडी भरूनसाठी मसाला असा वेगळा बनवायला लागतो. शेंगदाण्याचा कूट, धना पावडर वेगळे मसाले त्यात टाकायला लागतात. त्याला अशी उभी चिरायला लागतात. त्याच्यानंतर मी आता ही भरून झाली आहे माझी आणि मी ते आता कढईत टाकून ठेवलेली आहे. तर मस्तपैकी अशी भेंडी ही आपण कढईमध्ये टाकलेली आहे. तर आता हिला आपण थोडा वेळ वाफायला ठेवूया आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून आता पीठ पण बघा मळून झालेलं आहे. मग आता फटाफट चपाती करून घेऊया. पण तनिष आला आहे आता इथे. मला काही काम करायला जमणार नाही. मग आता याला झोपवते. फक्त 5-10 मिनटात झोपतो का. तर मी कसं तरी त्याला झोपवलं, आवरलं. म्हणजे जो जागाच आहे त्याला काहीतरी खेळायला दिलं. भाजी तयार झाली, फटाफट चपाती करूया. त्यांना नाश्ता द्यायचा आहे, ऑफिसला जायचं आहे, निघायचं आहे त्यांना. तर इथे मी चपाती करायला घेते फटाफट. माझ्या सगळ्या चपात्या आता रेडी होतील आणि घाम पण येईल, त्याच्यामुळे गरमीच चालू आहे. तर बघा आता कशामध्ये चपाती फुलतात ते मस्तपैकी. ते घाईमध्ये इथे तुम्हाला दाखवता करायला खूप थोडंसं हार्ड जात आहे, पण काही नाही, होऊन जाईल. सवय जशी होईल तशी. मग आता इथे आमचा ब्रेकफास्ट आहे. भिजवलेले बदाम, ड्रॅगन फ्रूट आणि चहा पिते मी रोज. सकाळी मला चहा पिल्याशिवाय जमतच नाही. त्यामुळे बघा हे ड्रॅगन फ्रूटाचं तनिषला खूप आवडते. त्याला कापून देते आधी आणि मग मी तुमच्यासोबत बोलते. तनिषला ड्रॅगन फ्रूट हे कापून दिलेलं आहे. तर आता तो बघूया किती वेळात खातो. तो खूप टाईमपास करून खातो. चमचे आणतो, फोक आणतो. त्याला लावून टी व्ही जरा त्याचे बाबा गेले आता, त्यामुळे त्याला टी व्ही लावला आहे मी बघण्यासाठी. म्हणजे तो टी व्ही बघता खाईल. तोपर्यंत मी ब्रश करून घेते, कारण की मी सकाळी उठल्या अशीच जेवणाला बनवायला लागते. ब्रश वगैरे काही करत नाही मी. तर चला आपण आवरूया. याचं काही रमत खाणं हे चालूच राहील. बघता बघा कसा बघतो, हसतो आणि टी व्हीकडेच लक्ष असते संपूर्ण त्याचं. मस्ती ही आम्हाला पाहिजेच. मस्ती केल्याशिवाय आमचा दिवस हा जातच नाही. सगळ्याच लहान मुलांचं जसं असते तसं. तर पण आता तनिषा खूपच हायपर ॲक्टिव्ह आहे. चला मी चहा बनवायला घेते. आलं टेचते, पाणी बिणी सगळं टाकलेलं, चहा पावडर, साखर. तर आलं मस्त बी जायलाच पाहिजे. चहा खूप स्ट्रॉंग होतो. मला खूप स्ट्रॉंगच चहा लागतो. मी दूध टाकल्यावर सुद्धा त्याला थोडंसं उकळत ठेवते जास्ती, म्हणजे कसं तो एकदम कडक असा बनतो. आता ब्रश करून घेते. ब्रश केल्यावर मग आता काही नाही, ब्रेकफास्ट करणार आपलं साधंच रोज असतो तो ब्रेकफास्ट. मी आधी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यापासून सुरुवात केलेली आहे. तर माझे शॉर्ट व्हिडिओ हे तुम्ही नक्की जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवर सुप्रस्वाती या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर कसं गणपती याच्या आदल्या दिवशी मी हा व्लॉग शूट केलेला आहे. तर तो पण मला एडिटिंग करून, म्हणजे मीच करते सध्या तरी एडिटिंग. तो अपलोड करेपर्यंत खूप टाईम झाला, त्यामुळे मी बोलली ते शॉर्टपासूनच आपण सुरुवात करूया. ते चहा पण उकळलेला आहे. तर आता बघूया आपण ह्याच्याकडे एक नजर ठेवूया. ते लहान मुलांचं कसं असते, क्षणाभरातच काही पण ते करून जातात. म्हणजे मस्ती चालूच असते. डोळ्यात तेल घालून त्यांना जपायला लागते. तर आता खातोय, टी व्ही बघत खातोय. त्यामुळे त्याने थोडंसंच बाकी राहिलं आहे, ते तो संपवून टाकेल. आता बघा त्याचं तोंड बघा, हे कसं पूर्ण पिंक झालेलं आहे. पिंक ड्रॅगन फ्रूट होतं त्याच्यामुळे. तर काही नाही, ब्रेकफास्टला मी त्याला असं अंडी वगैरे देत असते. पण आता श्रावण सुरू होता, त्याच्यामुळे अंडी वगैरे बनत नाही घरात, म्हणून असे फ्रूट्सच देत असते मॉर्निंगमध्ये. आणि हे त्याचं फेवरेट कार्टून आहे पिंगू. हे त्याला खूप
आवडते आणि तो नुसतं बोलतो पिंगू लाव, पिंगू लाव, पिंगू लाव. आता हे बघा, हे पडलं तर मग ते आता दुसरं घ्यायचा प्रयत्न नाही करायचा, ते शोधायचं ते कुठे पडलं आहे ते. असे आमचा दिवस हा खूप फास्ट जातो माझा, तसं तर मला समजत पण नाही. सकाळचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक आणि तेच सकाळी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं. आता मी हे नंतर मिस्टरांना ब्रेकफास्ट वगैरे देऊन त्याच्यानंतर मी तनिषला भरवल्यावर मग मी माझं ब्रेकफास्ट करत असते. रात्री इडलीचं पीठ ठेवलेलं, तर मग ते आता बघा थंड वाटत होतं, त्यामुळे ते फुलणार नाही मला असं वाटलं होतं. म्हणून मी एक आयडिया केली होती, ट्रिक, की ते कुकरमध्ये टाकून ठेवलेलं होतं. तर मग आता हे माझं दुपारचं जेवण आहे. चपाती, सांबार बनवला होता आणि बेसनाचा पोळा केला होता. कारण की सांबार का बनवून ठेवला की संध्याकाळी थोडं इझी जाईल म्हणून. आता मी फिजिओथेरपीसाठी जात आहे. इथे जवळच आहे बडोद्यामध्ये. तिथे ते माझं एक कंबर दुखते ना, त्याच्यामुळे तिथे मग मी ट्रीटमेंट म्हणजे तेच थेरपी घेत आहे. मला डॉक्टरने रिकमेंड केलेलं की तू 1 वीक तरी ती ट्रीटमेंट घे करून. तर त्यामुळे चला आता आपण निघूया तिथे जायला. आता काही नाही, आम्ही रिक्षाने आलो फास्ट. मग आता लिफ्टमध्ये गेलो, पोचलो आणि झाली आमची ट्रीटमेंट. मग आता निघालो. ते तुम्हाला दाखवू नाही शकत तिथे ते मॅडम काय करते करून. ती मशीन्स लावते, आधी हॉट मशीन लावते, त्याच्यानंतर मसाज करते, त्याच्यानंतर करंटची व्हायब्रेट मशीन पण लावते. असे प्रकारचे लावते. मग 1 आवर त्यातच निघून जातो. त्याचा तनिष खूप त्रास देतो, मग त्याला फोन द्यायला लागतो. आणि बघा इथे हे कसं समोर आहे ना, इथे कसं चाफ्याचं झाड आहे, ते खूप फुलांनी चाफ्याचे भरलेलं आहे. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. आता ह्याची घाई चालू आहे की इथे तिथे पळतो हा, इथे पळू का तिथे पळू. मग आता आम्ही घरी पोचून दिवाबत्ती केली मस्तपैकी. 3:30चा टायमिंग झालेला, तर मग दिवाबत्ती करूया म्हटलं मस्त. मग थोडंसं तनिषला पण हे केलं की तू पण घे, चल तू पण आरती कर करून. तर तो करत नव्हता, म्हणतात जबरदस्ती करायला लागते कुठल्याही गोष्टीत, तर तो करतो. बघा त्याची गंमत काय चालू आहे ते. इथे राहून असंच तर माझ्यासारखं करतो, कधी घंटी वाजवतो आणि मग आपण कसं लहान मुलांना ओवाळणी म्हणजे आरती देतो, तसं तो मला करायला लागलेला की मम्मा तू पण घे करून, असं माझ्याकडे येऊन. आणि बटाटा असं बोलत होता. तिथे मी माझे बटाटे कांदे वगैरे ठेवलेले आहेत, तर असं तो बोलत होता. मुलांसोबत वेळ कसा जातो हा समजतच नाही. त्यांची मस्ती, त्यांची जी नवीन ते शिकत राहतात आणि वरून ते आपल्याला पण शिकवतात काही गोष्टी. तर मग तेच आता मी शिकते पॅरेंटिंग मोडमध्ये. तर बघा आता तो झाली त्याची पूजा. आता म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक करावा, नाहीतर उशीर होईल. मग परत त्यांना भूक लागलेली असते, ते ऑफिसमधून येतात. तर मग ते कसे आम्हाला सोबतच भेटलेले तिथे कामावर, मग आम्ही 3घं सोबत आलो. आजचा बेत आहे इडली सांबार. चटणीसाठी आणलेला मी नारळ, ते बोलले नको बनवू, उशीर होईल साठी. मग बोलले ठीक आहे चला आपण आज इडली सांबारच बनवूया. तर आता इडलीपैकी मस्तपैकी पीठ तर मी तुम्हाला सकाळीच दाखवलेलं फुललेलं आहे. तर ते आता मस्तपैकी आपण माझं हे ना कसं खूप इडल्या होतात एकाच टायमाला, तर त्या मी आता पाणी उकळत ठेवते, एक साईडला प्रीहीट करते आणि मग या इडलीच्या साच्याला तेल लावून घेते पटापट त्यात टाकते, काय नाही. आणि मग मी घरीच बनवते इडलीचं पीठ, मी बाहेरून नाही विकत आणत. कारण की घरचं कसं आपलं मस्त हेल्दी असते पीठ, आणि ते बाहेरचं काय पण त्यात मिक्स करतात, आपल्याला माहीत नसते. त्यामुळे मी प्रेफर करते घरीच बनवायला प्रत्येक गोष्टी. जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी घरीच बनवते आणि सुपर हेल्दी असतात रेसिपीज. त्यामुळे बघा आता इडली फटाफट करते. सांबार तर माझा रेडी आहे. तर मी तुम्हाला माझ्या हे ब्लॉगविषयी सांगत होती ना, मी शॉर्ट्सपासून सुरू केलं आहे. आधी शॉर्ट्स अपलोड करते, मग डेली ब्लॉग बघू आता माझं जसं जमेल तसं मी करत जाईल. मग स्टार्टिंग आहे म्हणून थोडंसंही वाटतं आहे, पण काही नाही, ॲडजस्ट होऊन जाईल टायमिंग पण सगळं. तेच पण तनिषचंच थोडंसं हे तो मीन्स थोडासा त्रास देतो, पण काही नाही
चला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर खूप 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 प्रेम द्या. त्यामुळे मी तुमची खूप धन्यवाद आहे. तुम्ही माझा व्लॉग बघत आहात. इंटरेस्टिंग बघा. त्यात इडल्या पण माझ्या झालेल्या आहे. मी तुम्हाला दाखवते. आता ठेवलं आहे मी जस्ट. पण मी शूट केलेलं तर कसं सांबार पण मस्तपैकी सकाळीच बनवलेलं वांगं शेंगा वगैरे टाकून त्यात असं मस्तपैकी असं घट्ट असं सांबार, त्यात चिंच सगळं टाकून आणि या वाफाळलेल्या इडल्या. कसं मस्त कॉम्बिनेशन आहे ना. आजचा हा माझा व्लॉग इथेच संपत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.